खरं तर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून कर्मचाऱ्यांची तुगलकी पद्धतीने लूट होतीये का हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। आता असं मी का म्हणतेय, कारण मंदिर संस्थानने कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये घेतले अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मंदिर संस्थानकडून 62 नवीन वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे। शिवाय 39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थानने 78 लाख रुपये सक्तीने वसूल केलेले आहेत। तर इतर कर्मचाऱ्यांकडून महिन्याच्या पगारातून सक्तीने बँक गॅरंटीचे पैसे कपात केले जात आहे। सक्तीच्या वसुलीमुळे कर्मचारी मात्र मेटाकुटीस झालेत आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठीच्या कागदपत्र पडताळणीवेळी बेकायदेशीर बँक गॅरंटी मंदिर संस्थानने तोंडी आदेशाने लादलेली आहे। तर मंदिर संस्थांच्या या जाचक अटींमुळे काही जणांना नोकरीवरती पाणी सोडावं लागलंय। नोकरीची जाहिरात, नियुक्तीपत्र, कुठेही बँक गॅरंटीचा उल्लेख नाही, मग कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटीची वसुली नेमकी का, हा महत्त्वाचा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे।